आम्ही 12व्या खेळाडूला विनंती करतोय की आपला प्रतिनिधी आमच्यापर्यंत पोहोचवा. तर एका बाजूला आपण बघणार आहोत खारडी संघ, तर दुसऱ्या बाजूला वागरलपाडा, असे दोन संघ आपण बघणार आहोत. तर एक नक्कीच जबरदस्त सामना आणखीच आपल्या भेटीला येतोय. तर आपण नाणाफीचा कॉल जर बघितला तर वाघरपाडा या संघाने टॉस जिंकून नक्कीच वाटतं यावेळेस काहीसं वेगळं, कारण अगोदरचे 2 टॉस झाले होते, त्याच्यानंतर दोन्ही संघांनी वाटतं क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता. यावेळेस मात्र काहीसं वेगळं सुरुवातीला कुठेतरी फलंदाजी करणे, नक्कीच एक भला मोठा डोंगर यांचा करण्याचा प्रयत्न असेल तो म्हणजे वाघरलपाडा या संघाचा. तर जाऊया मैदानाच्या, नक्कीच 2 पच आपण बघू शकता. एका बाजूला मॉन्टी घोडेकर तर दुसऱ्या बाजूला आपण परशुराम पाटील सर यांना बघू शकता. हे 2 पंच या सामन्यासाठी आपण बघू शकता. बघूया सलामीची जोडी वाघरलपाडा संघामार्फत 2 सलामीचे फलंदाज नावं सांगण्यासाठी मोठे त्यांचा खेळाडू आमच्यापर्यंत पोहोचवा. हॅलो, तर बघूया गोलंदाजावर गोलंदाज बघितला तर आपण देवा जाधव पहिलं षटक घेऊन त्याच्या समोर असेल. सलामी आले 2 फलंदाज आपण बघणार आहोत. तन्नू गुप्ता सेकंडला आपण बघू शकता. येस, पंचामार्फत आम्हाला लेट प्लेचा असा इशारा येतोय. आपण जर पहिला चेंडू बघितला तर एक्झॅक्ट 1:53 पहिला चेंडू पडतोय. बघूया गोलंदाज देवा जाधव आपल्या षटकातील पहिला चेंडू घेऊन त्याच्या समोर जर बघितलं आपण तन्नू गुप्ता. बघूया आणखी एक चांगली लढत आपल्या भेटीस येतो. बघूया पहिला चेंडू घेऊन गोलंदाज देवा. चांगला चेंडू जबरदस्तरित्या फटक्या खेळला गेला. बघूया क्षेत्ररक्षक आहे तिथे चांगले क्षेत्ररक्षण. फक्त आणि फक्त एकच धाव, या एक धाव संख्या नक्कीच स्वतःच आणि संघाचं इथून खातं उघडलं गेलंय तन्नू यांच्या मार्फत. 1 धाव. पहिलं नाणाफीचा कॉल जिंकून वाघरपाडा या संघाने कुठेतरी फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. पुन्हा एकदा गोलंदाज पुढचा चेंडू घेऊन यावेळी समोर देशाने चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षक आहेत तिथं मिस फील करत आहेत. लगेच 2 धावा तिथे पूर्ण केल्या. नजर हट्टी दुर्घटना घडली. जिथे 1 धाव होती तिथे 2 धाव पूर्ण केल्या. या 2 धावसंख्या संघ पोहोचेल तो म्हणजे 3 या धावसंख्या. कारण याच्या आपण 2 सामने बघितले, दोन्ही सामन्यामध्ये धावा चेस झाल्या नाही. म्हणूनच वाघरपाडा या संघाने कुठेतरी प्रथम फलंदाजी करण्याचा नक्कीच 40+ धावा देखील या मैदानावर सेफ धावा मानल्या जातील. कारण याच्या अगोदर आपण बघितल्या धावा चेस होत नव्हत्या, मोठमोठ्या अंतराने संघ हारत होते. बघूया पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज देवा. यावेळी दांडी गुल. यू मिस आय हिट. कम ऑन डीजे.
बघूया नवीन फलंदाज मैदानात लकी मिश्रा गेलेले आहेत. बघूया पुन्हा एकदा गोलंदाज आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन यावेळी पुन्हा एकदा यष्ट्यावर टाकण्याचा प्रयत्न होता. चांगलं क्षेत्ररक्षण दिलं. फक्त आणि फक्त एकच धाव. गोलंदाज तिवा नक्कीच चांगली कामगिरी आतापर्यंत करत आहेत. 4 चेंडू टाकून झाले. 4 धावा देऊन 1 घडी बाद जरूर केलाय त्यानं. बघूया पुढचा चेंडू घेऊन यावेळी नक्कीच इनसाइड आउट करून खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहेत पण नक्कीच दूर राहतील. 1 धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावाचा प्रयत्न होतोय. 2 धावा पूर्ण. तिसऱ्या धावाचा प्रयत्न होईल का आणि इथं 3 धावा देखील पूर्ण. बघूया अजून 1 चेंडू टाकून व्हायचं या षटकातील. आतापर्यंत 5 चेंडू टाकून झालेत. बघूया पुन्हा एकदा गोलंदाज षटकातील शेवटचा चेंडू घेऊन यावेळी आणखी एक चांगला चेंडू. निर्धाव चेंडू. षटक क्रमांक 1 मैदानाच्या संपल्या. धावसंख्येचा विचार केला धावसंख्या झाली ती म्हणजे 7 घडी. आतापर्यंत 1 बाद झालाय. बघूया पुढचा गोलंदाज कोण असेल. तोपर्यंत डीजेला देऊया संधी. कमॉन डीजे. यावेळी पुन्हा एकदा चांगला फटका आहे. दूरवरून क्षेत्ररक्षक येईपर्यंत एकदा पूर्ण. बघूया दुसरीचा कॉल होत आहे. होय नाही होय नाही. अखेरीस नक्कीच योग्य तो कॉल. फक्त आणि फक्त एकच धाव. बघूया पुन्हा एकदा गोलंदाज आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन यावेळी चांगला फटका पण क्षेत्ररक्षक तिथे अंतर गाठणार नाही. क्षेत्ररक्षकाच्या सरळ हातामध्ये आणखी घडी येतोय तंबूच्या आत. कमॉन डीजे.
तर बघूया अंकुर यादव गेल्यात नवीन फलंदाज, एक लेफ्ट हँडेड फलंदाज आहे. बघूया गोलंदाज जय पुढचा चेंडू घेऊन आपल्या षटकातील लेफ्ट हँडेड फलंदाज असतील यावेळी त्याच्यासमोर. यावेळी चांगला चेंडू ब्लॉक केलं होतं. फक्त आणि फक्त एकच धाव, या एक धावसंख्येने संघाची एकूण धावसंख्या होती ती म्हणजे 9 धावा पूर्ण. षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ आतापर्यंत या षटकातील 3 चेंडू टाकून झाले आहेत. उर्वरित 3 चेंडू अजून या षटकातील बाकी आहेत. नक्कीच कुठेतरी 40 प्लस जाण्याचा प्रयत्न करेल वाघरपाडा संघ. बघूया पुन्हा एकदा गोलंदाज, यावेळी नक्की सरळ अष्टावर टाकल्या चेंडू होता. जबरदस्त रित्या चेंडूला खेळून आउटफील्ड तो डिशी स्लो आहे. एक धाव पूर्ण, दुसरी धाव देखील पूर्ण होईल. तिसरी धावसाठी जाणार नाही. चांगला कलेक्ट आणि चांगला थ्रो तिथं. तर चला टायमरकडे देखील लक्ष द्या. यावेळी फुल टॉस होता पण हलक्या हाताने खेळून काढायचं होता. नक्कीच जर प्रहार गेला असता तर कदाचित बाहेर देखील गेला असता. फुल टॉस चेंडू होता. चांगली गोलंदाजी, चांगला कमबॅक होता आता गोलंदाजामार्फत. जय आतापर्यंत 4 चेंडू त्यांनी टाकले. 4 चेंडूवर 5 चेंडू टाकले आहेत. येस सॉरी, शेवटचा चेंडू या षटकातील षटक क्रमांक 2 मैदानाच्या आपण बघत आहोत. यावेळी आणखी एक चांगला चेंडू, निर्धाव चेंडू. जे पहिल्या ओव्हरच्या शेवट चेंडूवर झालं होतं तेच झालंय. बघूया आता षटक क्रमांक 3 घेऊन मैदानाच्या आत कोण येतोय. तोवर आता मी डीजेला संधी देतोय. कमॉन डीजे, ह्यू. तर बघूया षटक क्रमांक 3 घेऊन गोलंदाजात हिमेश आलेले आहेत. बघूया हिमेश, आपल्या षटकातील पहिला चेंडू पुन्हा एकदा वारंवार सर्व गोलंदाजांना पाहतोय की नक्कीच गोलंदाज चांगली गोलंदाजी करत आहेत. या खेळपट्टीवर खेळपट्टीचा साथ भेटत आहे गोलंदाजांना. 2 धाव पूर्ण केल्यात. या 2 धावसंख्येने संघाची धावसंख्या पोहोचली ती म्हणजे 14च्या घरात. षटक मग तिसरं मैदानाच्या आत आपण बघत आहोत. यावेळी बघूया आणखी एक चांगला चेंडू.
यावेळी बघूया पुन्हा एकदा चांगला फटका आहे. शतरक्षक तिथे आहेत. शतरक्षकाने नक्कीच चांगला झेल नक्कीच उलट्या बाजूने धावत होते. फलंदाज आणखी एक तंबूच्या आत परतेल. डीजे तर बघूया नवीन फलंदाज मैदानाच्या आत गेले ते म्हणजे अभय पाटील गेलेले आहेत. बघूया गोलंदाज हिमेश आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन यावेळी नक्कीच हेलिकॉप्टर उडवायचा होता. चांगलं क्षेत्ररक्षण. धावसंख्येचा विचार केला धावसंख्या झाली ती म्हणजे 15 धावा पूर्ण. बघूया पुन्हा एकदा गोलंदाज आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन यावेळी चांगला फटका आहे. बघूया क्षेत्ररक्षक तिथे आहेत आणि आणखी एक सुरेख झेल. आणखी एक फलंदाज येतोय तंबूच्या आत. कमॉन डीजे. रोहित मालवी यांच्याकडून त्यांना 1000 रुपये दिले जातील. बघूया पुन्हा एकदा आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन यावेळी चांगला चेंडू होता. चांगला चेंडू होता. दुसरी धाव देखील पूर्ण होईल. बघूया इथं षटक क्रमांक 3 मैदानाच्या संपले. धावसंख्येचा विचार केला धावसंख्या झाली ती म्हणजे 16 धावा. तर असं बॅट मला वाटतं पाहिजे फलंदाजाला. बॅट मैदानाच्या आत पोचवायचे आहे. धावसंख्येचा विचार केला धावसंख्या आपण बघितलं तर 16 धावा झालेल्या आहेत. बघूया षटक क्रमांक 4 घेऊन जय आलेले आहेत. सांघिक 4 आणि व्यक्तिगत 2 षटक घेऊन जय.
यावेळी नक्कीच चांगला चेंडू होता. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू, खाली टाकलेला चेंडू. बघूया पुन्हा एकदा जय पुढचा चेंडू घेऊन. यावेळी चांगला चेंडू, पंचांकडे दाद मागा. पंच दर्शवत की चेंडूला थोडासा हाईट फॅक्टर आहे. यास बाईच्या स्वरूपात एक धाव. या एक धाव संख्येने संघ पोहोचेल 18 या धाव संख्येवर. इथून नक्कीच धावफलक थोडासा वाढवावा लागेलच. चांगल्या धाव्या बनवाव्या लागतील इथून, कारण चौथं षटक मैदानाच्या चालू आहे. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या नक्कीच थोडीशी कमी दिसते. 18 धावा झाल्यात. बॉल टू बॉल इक्वेशन चालू आहे असंच म्हणावं लागेल. या षटकातील तब्बल 2 चेंडू टाकून झालेले आहेत. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज. ह्यावेळी नक्कीच पॅटाला लागून चेंडू वाट फलंदाजाच्या कुठेतरी माथ्यावर, मस्तकावर आदळला. आणखी एक धाव बाईच्या स्वरूपात. आणि 19 धावा पूर्ण. षटक क्रमांक 4, 3.3 षटक आतापर्यंत कंप्लीट झालेला आहे. बघूया गोलंदाज जय चांगली कामगिरी करतोय. पहिल्या त्याची जो दुसरं षटक होतं त्याच्यामध्ये देखील त्याने अतिशय चांगली गोलंदाजी, 5 धावा देऊन 1 गडी बाद केला होता त्यानं. पुन्हा एकदा हेलिकॉप्टर उडवला. बघूया संधी आहे पुन्हा एकदा, आणि यस कुठली चुकी होणार नाही. फलंदाज बाद डीजे. आणखी एक घडी नक्कीच. पुन्हा एकदा तंबूच्या आत वीरेंद्र गेलाय नवीन फलंदाज. जबरदस्त गोलंदाजी झाली असंच म्हणावं लागेल खारडी या संघाची. बघूया उर्वरित 2 चेंडू अजून या षटकातील बाकी आहेत. गोलंदाज जय. आणखी एक चांगला चेंडू. जय आपल्या संघासाठी नक्कीच जय कामगिरी करतोय असंच म्हणावं लागेल, कारण नक्कीच वंचित ठेवलं मोठ्या फटक्यांपासून फलंदाजाला. कुठेतरी वारंवार डॉमिनेट केलं जात आहे. शेवटचा चेंडू असेल जय यांच्या षटकामधील. आतापर्यंत अतिशय चांगली गोलंदाजी. या षटकाचा विचार केला तर आतापर्यंत मला वाटतं त्याने 3 धावा खर्च केल्यात. यावेळी पुन्हा एकदा डायरेक्ट यष्ट्यावर टाकण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा फलंदाज बीड होतोय. आणखी एक धाव भेटेल. या एक धाव संख्येने संघ पोहोचेल तो म्हणजे 20 या धाव संख्येवर. 24 चेंडू टाकले गेलेत आणि 24 चेंडूवर 20 धावा बनल्या गेल्यात. शेवटचे 6 चेंडू बाकी आहेत. बघूया शेवटच्या 6 चेंडूवर किती धावा येतील. तोपर्यंत आम्ही डीजेला संधी देतोय. कमॉन डीजे. या षटक क्रमांक शेवटचं 5वं षटक. उमेश आल्या तर चला मी या ओव्हरच्या नंतर इन्व्हाइट करतोय तो म्हणजे टॉस साठी कानाई पाये बी आणि त्याचप्रमाणे महाकाल मालजीपाडा या दोन्ही संघांनी नक्कीच टॉस साठी यायचं आहे. पहिला चेंडू चांगला फटका. बघूया क्षेत्ररक्षक तिथे आहे. क्षेत्ररक्षक नक्कीच बीट होतोय. 1 बाउंड चेंडू जातोय सीमा रेषा पार. चौकार. डीजे.
आता हे देखील आमच्यामध्ये उपस्थित त्यांचं देखील ससनोगर चषक या संपूर्ण स्पर्धेमध्ये त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. पाहूया गोलंदाज उमेश नक्कीच पहिल्या चेंडूवर चौकार आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन यावेळी पुन्हा एकदा नक्कीच मोठा फटका एज लागतोय चेंडू मागे जातो. एक धाव पूर्ण दुसरी धाव देखील पूर्ण होईल. या 2 धावा पूर्ण होतील. बघूया या 2 धावसंख्या संघाची धावसंख्या 26 नक्कीच अजून 5 ते 6 धावा आणखी बनवाव्या लागतील कारण नक्कीच जे बॉल टू बॉल इक्वेशन आहे ते कुठेतरी बदलावं लागेल. 4 ते 5 धावा अधिक कराव्या लागतील इथून. बघूया गोलंदाज उमेश एखाद मोठा फटकाला तर नक्कीच सामन्यामध्ये रंग चढेल आणि इथं रंग चढलाय असंच म्हणावं लागेल. आलाय टावरिंग षटकार. कम ऑन डीजे. जबरदस्त फटका. यावेळी समोरच्या दिशेने पण नक्कीच यावेळी प्रॉमिसिंग स्ट्रक्चर हवेमध्ये जास्त चेंडू आहे आणि तिथे चांगला झेल सुरेख झेल वीरेंद्र याला देखील परतावं लागेल. वीरेंद्र नक्की चांगली फलंदाजी करत एक षटकार आला होता आणि चौकार त्याच्या बॅटामधून जरूर आला होता पण नक्कीच त्याच्यानंतर चांगला कमबॅक गोलंदाज उमेश याचा. तर चला पुन्हा एकदा विनंती काने बी आणि त्याचप्रमाणे मालजीपाडा महाकाल मालजीपाडा दोन्ही संघाच्या कर्णधार आमच्यापर्यंत या. महत्वपूर्ण 12 धावा असतील या. मग या नवीन फलंदाज राहुल मैदानाच्यात गेलाय तर 2 चेंडू या 2 चेंडू जरी 4 धावा बनल्या तर नक्कीच चांगली धावसंख्या मांडली जाईल कारण पहिल्या सामन्यामध्ये आपण बघितलं 38 धावांचं आव्हान होतं फक्त ते देखील डिफेंड करण्यात आलं होतं. त्याच्यानंतर कुठेतरी 40 प्लसचं मला वाटतं आव्हान गेलं होतं ते देखील मला वाटतं मोठ्या धावसंख्येने विजय मिळवला होता. तिसरा सामना बघतोय आपण. बघूया पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज यावेळी एज लागले. बघूया क्षेत्ररक्षक तिथे आहे चांगलं क्षेत्ररक्षण फक्त आणि फक्त एकच धाव. या एक धावसंख्येच्या संघाच्या 33 धाव पूर्ण. आता मात्र शेवटचा चेंडू असेल पहिल्या इनिंग मधला. बघूया काय होतंय काय बिघडतंय. गोलंदाज उमेश याचं कौतुक करेन 3 चेंडूवर धावा गेल्या होत्या त्याच्यानंतर उर्वरित चेंडूवर त्याने चांगल्या प्रकारे कमबॅक मिळवून दिलेला आहे. शेवटचा चेंडू असेल एखादा मोठा फटका नक्कीच कुठेतरी 35च्या पलीकडे नेईल. बघूया ह्यावेळी नक्कीच सोडून दिलाय चेंडूला पंचांकडून कुठला इशारा येत नाही. तरी असं तिसऱ्या पंचाने विनंती करतोय रिव्ह्यू घेतला इथं. तर षटक क्रमांक 5 देखील संपलेला आहे आणि धावसंख्येचा विचार केला आपण धावसंख्या झाली ती म्हणजे 33 धाव बनून 34 धावांचं आव्हान ठेवलंय ते म्हणजे नक्कीच वागरपाडा संघाने ते म्हणजे खार्डी संघासमोर. तर बघूया या आव्हानाला कशा प्रकारे सामोरे जाईल तो म्हणजे खार्डी संघ हे ऐकण्यासाठी आपण नक्कीच दुसऱ्या इनिंग मध्ये स्वागत करूया मंत सर यांचं. तर डीजेला तोपर्यंत आम्ही संधी देतोय. कमॉन डीजे ऐकूया एक सुमधुर संगीत यू गए यू आहे.
जयश्री कासार यांना मी विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कौल करून घ्यायचा आहे. दोन्ही संघाचे कर्णधार एका बाजूला कनाई पाये बी आणि त्याच्या विपक्षमध्ये महाकाल मालजीपाडा. यानंतरची लढत आपण पाहणार आहोत. चौतीस धावांचं लक्ष समोर ठेवण्यात आलं आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करण्याकरिता दोन सलामीचे फलंदाज आपण पाहत आहे. उमेश भुरे आणि देवा जाधव ही सलामीची जोडी आपण पाहत आहे. इथे मात्र आपण पाहिलात फटका तर अगदी चांगला होता, परंतु क्षेत्ररक्षकांना अगदी चांगल्या प्रकारे नजर ठेवली चेंडूवरती आणि कॅच टिपला गेला. रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकाल फुलरलेनचा बॉल होता, फटक्याला खेळलं, टायमिंग साध्य केलं परंतु पॉवर जनरेट झाली नाही. परंतु फिल्डरचं कौतुक करावं लागेल. अतिशय सुंदर कॅच इथे मात्र टिपला गेलाय. पहिला धक्का राघवेंद्रने दिलाय दुसऱ्या बॉलवर. दोन चेंडू झालेले आहेत. षटकातील तिसरा चेंडू घेऊन गोलंदाज राघवेंद्र चव्हाण तयार. नवीन फलंदाज आपण पाहताय तिसऱ्या क्रमांकावरती दाखल झालाय आदित्य तांगडी. इथे मात्र क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न, नो मॅन्स लँड क्षेत्रामध्ये चेंडू पडतो. ऑन साइडला चेंडू गेलाय, स्क्वेअर लेगला फिल्डर तिथे येतात, फील्ड करतात, फेकी करतायत. फेकी थोडीशी खराब होती परंतु आपण पाहू शकलात बॅकअप अगदी चांगलं झालं आणि इथे एक रन कंप्लीट होताना पाहायला मिळते. धाव संख्या जर आपण पाहिलीत तर आता झालेली आहे धाव फलकावरती 2. इथे मात्र रिव्ह्यू घेतलाय, तिसऱ्या पंचांची मदत घेतली गेली आहे. नॉन स्ट्रायकर बॅटर समोर असल्या कारणानं मात्र योग्य काही डिसिजन देता येत नाही. ऑन फील्ड निर्णय जो आहे तो ऍक्सेप्ट करून डावाला पुढे चालू ठेवावा लागेल. डॉट बॉल
हा इथे पाहायला मिळालाय. धावसंख्या आपण पाहू शकला तर धावसंख्या अजूनही पाहायला मिळते. धाव फलकावरती 2. षटकातील पुढचा बॉल 5वा बॉल घेऊन गोलंदाज राघवेंद्र चव्हाण तयार. 34चं लक्ष हे समोर ठेवण्यात आलंय. इथे मात्र फटका तर अगदी चांगला पाहायला मिळतो. लॉंग ऑफच्या दिशेला चेंडूला खेळलं, एक्झिक्यूट केलं. फिल्डर तिथे येत आहेत, चेस करतात या बॉलला. तिथपर्यंत 2 धावा या कंप्लीट अगदी इझिली केल्या गेल्या. या 2 धावांच्या मदतीने आपण पाहू शकलात तर धावसंख्या आता झालेली आहे धाव फलकावरती 4. आपण पाहत आहात ससूनवगर क्रिकेट क्लब आयोजित ससूनवगर चषक 2025 क्रिकेटचा रणसंग्राम. चॅम्पियन्स क्रिकेट असोसिएशनच्या नियमाअंतर्गत या स्पर्धेचा आपण पाहत आहे शानदार पर्व. इथे मात्र चांगला बॉल, चेंडू थोडासा खाली राहतोय आणि या डॉटने आपण पाहिलं तर झालेली आहे षटकाची समाप्ती. पहिल्या षटकाचा खेळ झालेला आहे. पहिल्या षटकाच्या खेळानंतर धावसंख्या आपण पाहत आहे. धावसंख्या फलकावरती झाली आहे 4. पहिल्या षटकाचा खेळ झालेला आहे. पहिल्या षटकाच्या खेळानंतर धावसंख्या आपण पाहिलीत. धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 1 गडी बाद 4. अतिशय सुंदर गुणलेखन आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत यश राऊत. शिरसाड परिसरामध्ये राहणारे अनेक स्पर्धा मात्र कव्हर करत असतात, गुणलेखनाची भूमिका अदा करत असतात. आणि आमचं जर आपण पाहू शकाल स्कोर कार्ड देखील अगदी चांगलं आहे. कौशल क्रिएशन भिवंडी यांनी मात्र हे सुंदर पद्धतीने डेकोरेटिव्ह स्कोर कार्ड या ठिकाणी मात्र बनवलंय. जर कुठल्याही आयोजकांना जर ते स्कोर बुक हवं असेल तर डेफिनेटली तुम्ही कौशल क्रिएशन भिवंडी यांच्याशी संपर्क करू शकता. पहिल्या षटकाचा खेळ झालेला आहे. पहिल्या षटकाच्या खेळानंतर धावसंख्या आपण पाहिली. धावसंख्या फलकावरती झालेली आहे 4. षटक क्रमांक 2 हाताळण्याकरिता सज्ज झालाय गोलंदाज प्रणव. लास्ट बॉल षटकातील आपण पाहिलं तर वाईड यॉर्कर या ठिकाणी निश्चितपणे म्हणावा लागेल. अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न तिथे झाला. डॉट चेंडू इथे पाहायला मिळतोय. षटकातील दुसरा बॉल प्रणय घेऊन तयार. इथे मात्र रिव्हर्स स्वीपचा फटका पाहायला मिळतोय. चेंडू गेलाय सरळ सीमारेषा पार. चौकार 4 धावांकरिता. रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकाल कशा पद्धतीने फलंदाजाने खेळण्याची शैली बदलली. रिव्हर्स स्वीपचा अँगल बनवला आणि 4 रन तिथे मिळवल्या. या 4 धावांच्या मदतीने आपण पाहू शकलात तर धावसंख्या आता झालेली आहे धाव फलकावरती 8. इथे मात्र फुलटॉस बॉल होता. ऑन साइडला चेंडूला खेळले गेलाय. 1 रन तिथे कंप्लीट केली जाते. पंचांचा सिग्नल येतोय. कमरेच्या वरती चेंडू गेलाय म्हणजे हा नो बॉल. बघा असे बेमार प्रकारचे चेंडू जर तुम्ही हाताळाल तर डेफिनेटली नोचा सिग्नल हा पंचांकडे येईल. आणि पुढील संधी आता फलंदाजाकरिता आहे फ्री हिट. धावसंख्या आपण पाहू शकाल तर धावसंख्या फलकावरती झालेली आहे आतापर्यंत 10. 34चं लक्ष समोर ठेवलंय आणि त्याचा पाठलाग करताना सद्यस्थितीला आपण पाहतोय 10 धावा या धावफलकावरती लागल्यात. षटकातील तिसरा बॉल घेऊन प्रणव तयार. फ्री हिटचा लो फुलटॉस बॉल होता. या बॉलला मात्र खेळून काढले. चेंडू जाते लॉंग ऑफच्या दिशेला. मैदानी लगत चेंडू गेलाय. 1 रन कंप्लीट केले आणि या 1 रनने आपण पाहू शकाल तर धावसंख्या 11 झाली आहे. फ्री हिटचा बॉल कशा पद्धतीने हाताळावा ते मात्र यावेळेला प्रणवने दाखवलं. लो फुलटॉस बॉल होता त्याला फक्त चीप केलं. 1 रन तिथे कंप्लीट होताना पाहायला मिळाली. षटकातील चौथा बॉल ते मात्र रिव्हर्सचा फटका. माइंड ब्लोईंग स्पेक्टॅक्युलर शॉट. चौकार. रिप्लेच्या माध्यमातून तुम्ही पाहू शकाल कशा पद्धतीने
त्या चेंडूला ओळखलं, रिव्हर्स स्वीपच्या अँगलने हा मात्र चेंडूला एक्झिक्यूट केलं चौकार करिता. धाव संख्या आपण पाहू शकलात तर धाव संख्या आता झालेली आहे 15 धावा. आदित्य काय जबरदस्त तुफानी बॅटिंग करताना दिसतोय आणि या वेळेला मात्र आपण पाहू शकाल बँग ऑन टू टार्गेट. विकेटचं झालं पतन. आदित्य गॉन बॅक टू दी पवेलियन. नवीन फलंदाज आपण पाहताय नव्यानं दाखल झालेला आहे यश तांगडी. काय अतिशय सुंदर बॉल तिथे पाहायला मिळाला. स्वतःहून यॉर्कर करून घेतलं त्या चेंडूला आणि यष्टांचा वेध तिथे घेतला गेलाय. क्लीन बोल्डच्या माध्यमातून विकेट जाताना पाहायला मिळाली. प्रणव 2 चौकार जरूर आले प्रणवच्या षटकामध्ये, परंतु स्ट्रॉंग कमबॅक कसा करावा ज्या बॅटरच्या बॅटमधनं धावा जमत होत्या आणि त्याच बॅटरला त्यांना माघारी परतवलंय. शेवटचा बॉल अतिशय चांगला बॉल होता. बॅकफुटला गेले, चेंडूला खेळून काढलं. फिल्डर तिथे आहे, चांगलं क्षेत्ररक्षण आणि 1 रन तिथपर्यंत कंप्लीट होते आणि या 1 रन आपण पाहू शकलात तर झालेली आहे षटकाची समाप्ती. 2 षटकांचा खेळ झालेला आहे. 2 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या आपण पाहू शकलात तर धावसंख्या फलकावरती झालेली आहे 16. दहा मिनिटं आतापर्यंत वापरले गेले 2 षटक हाताळण्याकरता. तेव्हा वेळेची दिरंगाई न करता नवीन गोलंदाजाला लगेच आणायचं आहे गोलंदाजी मार्क वरती. इथून जर आपण आता पाहिलं तर येणारे चेंडू बाकी आहेत अजूनही 18 आणि 18 चेंडूंमध्ये जिंकण्याकरिता अजूनही 18 धावांची आवश्यकता आहे. 18 बॉल आणि 18 रन या सामन्याचं समीकरण आपण पाहताय. षटक क्रमांक 3 हाताळण्याकरिता सज्ज झालेला आहे गोलंदाज. गोलंदाजी मार्क वरती वीरेंद्र यादव. 2 षटक आपण पाहिली. 2 षटकांमध्ये आपण पाहिलं आढावा घेतला 2 षटकांचा. राघवेंद्र चौहान यांनी पहिलं षटक हाताळलं होतं. 4 रन मोजले होते. 1 विकेट प्राप्त केली होती. त्यानंतर प्रणवच्या हातामध्ये दुसरं षटक हाताळण्याची जबाबदारी दिली. त्या षटकामध्ये 12 रन आले. 1 विकेट त्यानं देखील प्राप्त केली. म्हणजे 2 गडी आतापर्यंत बाद झालेत. 16 धावा या फलकावरती लागल्यात. 18 बॉल बाकी आहेत आणि 18 बॉल मध्ये 18 रनची आवश्यकता आहे. टायमर ऑन आहे. जास्त वेळ घालवू नका विनंती आहे. 18 बॉल आणि 18 रनची गरज. षटकातील पहिला बॉल घेऊन गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्क वरती वीरेंद्र यादव. पहिलाच बॉल अगदी चांगला तिथे पाहायला मिळाला. अगदी गोलंदाज ह्या प्रकारची व्यक्ती बऱ्याचदाच करताना आपल्याला दिसतात, कारण की त्यांच्या मनामध्ये असते की फलंदाज आपल्या विरोधामध्ये मोठे फटके मारू शकतो आणि त्याच्यामुळे वाईड यॉर्कर हाच एक पर्याय गोलंदाजाकडे असतो आणि तोच पर्याय यावेळेला वापरला. पहिलाच बॉल टाकत असताना वीरेंद्र यादवने. षटकातील दुसरा बॉल अगदी चांगला बॉल होता. बॅकफुटला गेले, चेंडूला खेळलं ऑफ साईडला. पॉइंटच्या रिझन मध्ये चेंडू गेला. 1 रन तिथे पाहायला मिळते आणि या 1 रनच्या सहाय्याने आपण पाहू शकलात तर धाव संख्या आता झालेली आहे धाव फलकावरती 17 धावा. षटकातील तिसरा बॉल घेऊन गोलंदाज तयार
वीरेंद्र यादव. इथे मात्र अगदी चांगला फटका पाहायला मिळतो इनसाइड आउटचा. वरच्या दिशेला पंचांचा सिग्नल येतोय. चौकार 4. अतिशय चांगला फटका इथे वीरेंद्रच्या विरोधामध्ये पाहायला मिळाला. यश तांगडीच्या बॅट मधून रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकाल. उमेश भुरेच्या बॅटमधून हा फटका पाहायला मिळाला. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या आता झालेली आहे फलकावर 21. जिंकण्याकरता 13 रनची अजूनही आवश्यकता आहे. इथे मात्र आपण पाहू शकाल फलंदाज द्विधा मनस्थितीमध्ये गेले. चेंडूला खेळायचं की मोठा फटक्याकडे जायचं आणि शेवटच्या क्षणाला चेंडूला जाऊ दिलं. विकेट किपरच्या हातात कुठल्या प्रकारची धाव तिथे नाहीये. धावसंख्या आपण पाहू शकला. धावसंख्या अजूनही फलकावरती पाहायला मिळते 21. जिंकण्याकरता जर आपण पाहिलं तर अजूनही 13 धावांची आवश्यकता आहे. ते मात्र धीम्या गतीचा बॉल गॅप शोधलाय. गॅप मध्ये खेळलाय. चेंडू जातोय वाईड लॉंग ऑफला. फिल्डर तिथे येत आहेत. चांगले क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळालं. 2 रन हे कंप्लीट केले जातात आणि या 2 धावांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर धावसंख्या आता झालेली आहे धाव फलकावरती 23. आता मात्र आपण पाहिलं तर उमेशने अगदी मनाशी बाळगलाय की जितक्या जास्त मोठे फटके येतील ते फायद्याचे ठरतील. हळूहळू लक्ष्याच्या दिशेने वाटचाल. इथे मात्र जबरदस्त आक्रमक फटका परंतु क्षेत्ररक्षक देखील तितके तत्पर. विकेटचं इथे झालं पतन. गॉन. चला नवीन फलंदाज लगेच मैदानाच्या दिशेने मार्गक्रमण करायचं आहे. अगदी टायमर जर आपण पाहिलं तर 3 षटकांकरता 15 मिनिटं ही आतापर्यंत वापरली गेलेली आहेत. इथून जर आता आपण पाहिलं तर येणारे चेंडू बाकी आहेत 12 आणि 12 चेंडूंमध्ये जिंकण्याकरिता अजूनही 11 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडू आणि 11 धावा बनवायच्या आहेत अनिल अंकलेश खार्डी या टीमला. आता आराध्य वागरपाडा काय रणनीती आखेल, कुठल्या गोलंदाजाला प्राधान्य देईल, कशा प्रकारची गोलंदाजी होईल, कारण की 12 बॉल आणि बनवायचे आहेत अजूनही 11 रन. षटक क्रमांक 4 हाताळण्याकरिता सज्ज होतोय राघवेंद्र चव्हाण. वैयक्तिक दुसरं षटक घेऊन पहिलं षटक पॉवर प्लेचं आपण पाहिलं, फक्त 4 रन त्यानं मोजले, 1 विकेट प्राप्त केली आणि तोच राघवेंद्र षटक क्रमांक 4 घेऊन तयार होतोय. अगदी चांगला बॉल होता, हलक्या त्याने चिप केलं. या चेंडूला ऑफ साइडला आपण पाहतोय पॉइंटच्या क्षेत्रामध्ये खेळलंय. 1 रन कंप्लीट होते. या एका धावेच्या साहाय्याने धावसंख्या आता झालेली आहे फलकावरती 24. आता चेंडू बाकी आहेत 10 आणि 10 बॉल मध्ये 11 बॉल बाकी आहेत, माफ करा, 11 बॉल आणि 10 रन. ते मात्र फटका अगदी चांगला गॅप मध्ये चेंडू जातोय. फिल्डर चेस करतायत तिथपर्यंत 2 धावा अगदी आराम के साथ पूर्ण केले जात आहेत. तिसऱ्या करता देखील वळले आहेत आणि फेकी येते तिथपर्यंत तिसरी धाव देखील कंप्लीट केली आहे. चौथ्या करता देखील इथे मात्र फलंदाज तयारीमध्ये होते, परंतु 3 धावा इथे कंप्लीट होताना पाहायला मिळाल्या आणि या 3 धावांच्या मदतीने आपण पाहू शकला तर धाव संख्या आता झालेली आहे धाव फलकावर 27. ते मात्र चांगला फटका मिड विकेटच्या दिशेला चेंडूला खेळले. 1 धाव घेतले, दुसऱ्या करता वळलेत, रिस्क घेतली, जोखीम पत्करली आणि याही वेळेला आपण पाहिलं तर ही रन कंप्लीट होताना पाहायला मिळते. 2 धावा कंप्लीट झालेल्या आहेत आणि या 2 धावांच्या मदतीने आपण पाहताय धाव संख्या आता झालेली आहे धाव फलकावर 29. ते मात्र हळुवारपणे चेंडूला खेळून काढलेला आहे. 1 धाव घेतले, दुसऱ्या करता पुन्हा एकदा वळत आहेत, दुसरी धाव देखील पूर्ण केली. तिसऱ्या करता वळतील का, परंतु नाही. 2च धावांवरती समाधान इथे व्यक्त केलं जात आहे.
इथे मात्र दमछाक होताना पाहायला मिळते फलंदाजांची. धाव संख्या आपण आता पाहिली तर धाव संख्या फलकावरती झालेली आहे. 31 जिंकण्याकरता जर आपण पाहिलं तर अजूनही अवघ्या 3 धावांची आवश्यकता आहे. अनिल अंकलेश कार्डी संघ विजयाच्या समीप जाताना पाहायला मिळतोय. तीन धावांची आवश्यकता. षटकातील 5वा बॉल. इथे मात्र चांगला बॉल भिडकावून खेळण्याचा प्रयत्न विकेट किपरने यावेळेला मात्र मिस्टेक केली आणि 22चे संकेत पंचांकडून आलेले आहेत. 1 रन तिथे पाहायला मिळते. या 1 रनने आपण पाहू शकला तर धाव संख्या आता झालेली आहे धाव फलकावर 32 धावा. आता जिंकण्याकरिता फक्त 2 धावांची आवश्यकता आहे. येणारे चेंडू जर आपण पाहिले तर चेंडू आहेत 7 आणि 7 मध्ये 2 ची गरज. आणि इथे मात्र आपण पाहू शकाल बॅटची एज अँड टेकन. विकेटचं इथे झालंय पतन. गॉन. नवीन फलंदाज आपण पाहताय समीर नव्यानं दाखल झालेला आहे. आता शेवटच्या षटकाचा खेळ बाकी आहे. सहा बॉल आणि जिंकण्याकरिता 2 धावांची आवश्यकता आहे. वजनदार खेळाडू मैदानामध्ये आपण पाहताय समीर. 6 बॉल आणि जिंकण्याकरिता 2 धावांची आवश्यकता आहे. शेवटचा आणि अंतिम षटक मंगलम घेऊन आलाय. 6 बॉल आणि 2 रन हे समीकरण पाहायला मिळतंय. आणि इथे बॅटची एज अँड टेकन. इथे मात्र ड्रामा पाहायला मिळतोय शेवटच्या ओव्हरचा. अजूनही सस्पेन्स ऍक्शन या सर्व काही गोष्टी पाहायला मिळतात या मॅच मध्ये. आता येणारे चेंडू आपण पाहिले तर चेंडू बाकी आहेत 5 आणि 5 चेंडूंमध्ये 2 धावांची आवश्यकता आहे. यानंतर कनाई पाय बी वर्सेस महाकाल मालजीपाडा दोन्ही संघांनी तयारीमध्ये राहायचंय. 5 बॉल आणि जिंकण्यासाठी 2 धावांची आवश्यकता आहे. त्या द्वितीय क्रिकेट इथे पाहायला अनुभवायला मिळते आहे. ससूनगर चषक 2025 मध्ये षटकातील 2रा बॉल. यावेळेला मात्र पुन्हा एकदा स्विंग अँड अमिस. अगदी चांगला बॉल पाहायला मिळाला. टप्पा पडला त्यानंतर अगदी मिडल स्टंप वरनं स्टंपला जणू काही फुंकर घातली आणि विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू गेलाय. आता चेंडू बाकी आहे 4 आणि 4 चेंडूंमध्ये जिंकण्याकरता अजूनही 2 धावांची आवश्यकता आहे. 4 चेंडू आणि 2 धावा. हाय व्होल्टेज ड्रामा इथे पाहायला मिळेल. इथे मात्र स्ट्रेट टू द बोलर चेंडूला खेळलाय. 1 रन कंप्लीट केली गेले आणि या 1 रनने आणि इथे मात्र आपण पाहू शकाल धाव घेण्याचा मोह आवडता आला नाही आणि गोलंदाजाने ते साध्य केलं. डायरेक्ट हिट रनआउटच्या माध्यमातून विकेट. आता जर आपण पाहिलं तर येणारे चेंडू बाकी आहेत 3 आणि 3 चेंडूंमध्ये 1 धावेची आवश्यकता आहे. नवीन फलंदाज 8व्या क्रमांकावरती दाखल झालाय मंथन तांगडी.
स्ट्रायकिंग एंड वरती समीर आहे, एका धावेची गरज. आणि इथे मात्र अगदी सहज फटका आणि विनिंग रन कंप्लीट होताना पाहायला मिळते. अनिल अंकलेश खार्डी पुढच्या फेरीमध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरलेला आहे हिमेश. हिमेश या मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी यायचं आहे. त्याचबरोबर दर्पण राऊत यांना मी विनंती करतोय. दर्पण राऊत यांना विनंती आहे की मुख्य व्यासपीठावरती आपण यायचं आहे. मॅन ऑफ द मॅच हिमेश या लवकर मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी घेण्यासाठी. देवेंद्रजी मात्रे यांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच कॅमेरामॅन हिमेश ठरला विथ द बॉल. अप्रतिम परफॉर्मन्स त्याने केला आणि मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला. चला आता नेक्स्ट मॅचला सुरुवात होते. एका बाजूला आहे कानाई पाये आणि त्यांच्या विपक्षमध्ये संघ आपण पाहतोय महाकाल मालजीपाडा. टॉस जिंकले कानाई पाय बी या संघाने आणि पहिले फिल्डिंग करण्याचा निर्णय त्यांनी स्वीकारलाय. फलंदाजी करता आमंत्रित केलंय महाकाल मालजीपाडा या संघाला. हॅलो तर चला सलामीची जोडी पाठवायची आहे. पाय बी संघ कानाय पाय बी आपली सलामीची जोडी मैदानाच्या आत पाठवा. एस पंच बॉल देतात, चेंडू घ्यायचा आहे. ओके वाटतं मालजीपाडा संघाची बॅटिंग आणि कानाय बी यांचं शतरक्षण आहे. वाटतं कानाई संघाने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय आणि आव्हान केलंय ते म्हणजे फलंदाजी करण्यासाठी. ते म्हणजे मालजीपाडा संघाला पहिल्या मॅच मध्ये नक्कीच जरूर लो स्कोरिंग सामना होता, तरी देखील अफलातून धावा डिफेंड केल्या होत्या, अफलातून गोलंदाजी झाली होती. तोच संघ पुन्हा एकदा मैदानाच्या आत आपण उतरताना बघू शकतो. महाकाल मालजीपाडा सलामीची जोडी आपण बघितली तर
केवळ आणि जय असे दोन सलामीचे सलामी वीर मैदानाच्या आत आपण बघू शकता. त्याचप्रमाणे पाय संघाकडून